तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सुखी संसाराची सोडून या गाठ, पावले चालली पंढरीची वाट। आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली आदिशक्ती श्री संत मुक्ताईची पालखी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून पंढरपुराकडे मार्गस्थ होत आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल राजूरच्या घाटात आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईच्या पालखीचे दर्शन घेऊन ते मुक्ताई चरणी नतमस्तक झाले। दिंडीतील वारकऱ्यांना अभिवादन करत त्यांनी वारी प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या। जळगाव जिल्ह्यातील आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईची पालखी ही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे। तापी तीर ते भीमा तीर असा 750 किलोमीटरचा प्रवास 30 दिवसात पूर्ण करून ही पालखी पंढरपूरला पोहोचत असते। हे पालखीचे 318वे वर्ष असून ज्ञानदेव तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल आणि मुक्ताबाईंच्या नामाचा गजर करीत ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या पालखीचे आगमन झाल्यानंतर केंद्रीय आयुष्य, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पालखीतील वारकऱ्यांना अभिवादन करत आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले। तर वारीचे नेतृत्व करत असलेले रवींद्र हरणे महाराज यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व आशीर्वाद घेतले। वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात। वारीच्या चरणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव नतमस्तक झाले। यावेळी शिवसेना पदाधिकारी व वारकरी बांधव उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।